शेतकरी कर्जमाफीबद्दल अद्याप ठोस काही घडताना दिसत नाहीये। त्यामुळे विरोधकांसह शिवसेना शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आक्रमक झाली आहे। 2 दिवसात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली नाही तर शिवसेना शनिवारी अर्थसंकल्प मांडू देणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी ऋत्विक भालेकर आता आपल्या सोबत आहेत। ऋत्विक, 2 दिवसांची मुदत जी आहे ती शिवसेनेने दिलेली आहे। आज नेमक्या काय काय घडामोडी या अनुषंगाने घडू शकतात? अश्विन, आजचाही दिवस तितकाच गदारोळाचा आपल्याला बघायला मिळेल। विरोधक आजही त्यांच्या भूमिकेवरती कायम आहेत। आज कालच विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे असतील किंवा राधाकृष्ण विखे पाटील असतील यांनी आग्रह केला होता की एका ओळीचा प्रस्ताव या ठिकाणी पारित केला जावा आणि कर्जमुक्तीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी, तरच कामकाज सुरू राहील। मात्र काल आपण बघितलं तर शिवसेना ही भलतीच आक्रमक होताना दिसली आहे। मात्र शिवसेनेचे मंत्री जे आहेत यांनी उद्धव ठाकरे आणि नंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि पंतप्रधानांना भेटून ठोस आश्वासन घेऊ असं सांगितलंय। परंतु त्यानंतर आमदारांची जी बैठक झाली त्या आमदारांच्या बैठकीत आमदार अतिशय आक्रमक झाले आणि त्यांनी अधिवेशन अर्थसंकल्प जे आहे हे मांडू देणार नाही असा इशाराच थेट दिलेला आहे सरकारला। त्यामुळे शिवसेनेत आपल्याला कुठेतरी आमदारांमध्ये आणि मंत्र्यांमध्ये उभी फूट या भूमिकेला घेऊन आपल्याला बघायला मिळते आणि आज नेमकं शिवसेना सभागृहात काय भूमिका मांडते याकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे। आमदार जरी या विषयावरती आक्रमक राहिले तरी मंत्री तितकेच आक्रमक दिसतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अश्विन, ऋत्विक, या सगळ्या घडामोडींकडे तू बारकाईने नजर ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।